लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। वडूजमध्ये अंतर्गत रस्त्याची दुरावस्था, प्रभाग क्रमांक 10 मध्ये चिखलात रस्ते, दोष कुणाचा? नगरपंचायत की ठेकेदारचा? मागील काही दिवसांपूर्वी ऐन उन्हाळ्यात नगरपंचायतच्या माध्यमातून शहरात 24/7 पाणी पुरवठा योजनेसाठी पाईपलाईन खोदून त्यातून नळ कनेक्शन देण्यात आली। त्यावेळी अनेक ठिकाणी इतर वापरात असणाऱ्या पाईप फुटल्या, ज्या जोडण्यासाठी झालेला त्रास नागरिकांनी सहन केला। मात्र त्यावेळी निष्काळजीपणाने बुजवण्यात आलेल्या पाईप आणि त्यावर ढकलण्यात आलेली माती हे समीकरण न जुळल्याने आता ऐन पावसाळ्यात साठणारं पाणी आणि होत असलेला चिखल यामुळे मात्र नागरिक भलतेच वैतागलेत। कारण पाईपलाईन पूर्ण करण्याबरोबरच ती व्यवस्थित बुजवण्यासाठीही निधींची तरतूद असते। याची दखल घेऊन संबंधित प्रशासन व ठेकेदार यांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये मुरुम टाकून रस्ते मोकळे करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकराष्ट्र। रस्त्याची परिस्थिती आता हे जवळजवळ एक महिना होत झालं, अशीच म्हणजे परिस्थिती आहे। जाताना चाला येत नाही आणि वयस्कर लोक पण आहेत इथं भरपूर, त्यांना पण अडचणीच। एखादा पाय घसरून पडलं तर काय खोबाच त्याचा मोडणार आहे। बरं, तर हे का एवढा चिखल आणि माती कशामुळे झाली? काय ते मध्यंतरी हे काम झालं, त्याच्यानंतर ते माती पूर्ण केलेली होती। नगरपंचायतचं काय वॉटर सप्लायचं कशाचं काम होतं? वॉटर सप्लायचं मग त्याने ते व्यवस्थित मुजवली नाही? मुजवलेलं नव्हतं, चढ उतारच होता असा। बरं, मग ते जास्त चिखल होतंय? हो, चिखल होते।